बरोबर 20 मार्चला तुम्ही आणि मी दिल्लीवरनं पार्लमेंट संपवून मुंबईला आलो होतो. येस ताई. आणि रविवारी रात्री परत जाणार होतो. त्या गोष्टीला ट्रू म्हणजे 60 झाले. येस 60 दिवस आपल्याला दिल्लीवरून येऊन झालेत. मला अजून आठवतं तुम्ही किंडलवर पुस्तक वाचत होता, आठवतं? येस ताई. आणि मधून गप्पा टप्पा, मधून किंडल, मधून माझी सिरियल, असं धमाल करत आपण मुंबईला आलो. एक मिनिट, एक क्षण तरी तुम्हाला वाटलं होतं की आपण आता जाणार नाही, पुढचे 60 दिवस भेटणार नाही आणि काहीच नाही? नाही, अगदीच अनएक्सपेक्टेड होत्या काही गोष्टी. कारण तेव्हा असं वाटलं होतं की हो आपण परत सोमवारी जाणार आहोत, आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलणार होतो, पार्लमेंटमध्ये काही विषय मांडायचे होते आणि सडनली लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनचा हा पुढचा काळ जो काही आता आपण 60 दिवस तसं बघितलं तर आज ऑफिशियल लॉकडाऊनचा मला वाटतं 57वा दिवस आहे. हो, आणि या शुक्रवारी परत आलो. आपल्याकडे तो महाराष्ट्रात ऑलरेडी तो सेमी लॉकडाऊन सुरू झाला होता. राईट. पण मला खरं सांगा, 60 दिवस खरं मला विचाराल तर कसे गेले माझंच मला कळत नाही. म्हणजे लाईक अ फ्लॅश इट इज. म्हणजे आता मला वाटलं, अरे 60 दिवस गेले बापरे, म्हणजे 60 दिवस किती लवकर जातात हो. इट्स लाईक अ फ्लॅश. ट्रुथ आहे. लॉकडाऊनची गंमत जर बघायचं झालं खूप पॉझिटिव्ह वेने आपण जेव्हा लॉकडाऊनकडे बघू ना, तेव्हा आय वुड से की सुरुवातीला सगळ्यांनी लॉकडाऊन बरोबर फ्लर्ट केलं. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड. इट वॉज अ फ्लर्टिंग मोड की हो मी लॉकडाऊन मध्ये हे करीन, मी लॉकडाऊन मध्ये ते करीन. म्हणजे मला वाटतं जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झाला असेल तेव्हा अनेकांनी त्यांचा वेट लॉसचा एक प्लॅन सुद्धा रेडी केला असेल. त्यांनी त्यांच्या टोमणा आहे का? नाही नाही ताई, हे सेल्फ, दिस इज इंट्रोस्पेक्शन. आणि एक वर्कआउटचा प्लॅन काहींनी रेडी केला, काहींनी मला हे वाचायचंय, मला हे बघायचंय, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मला आठवतं म्हणजे एस्पेशली मी जेव्हा सांगितलं बायकोनं की मी तुमच्याशी इन्स्टा लाईव्ह वर तुमच्या पेजवर जाणार आहे, तर बायकोने मला फक्त एक विनंती केली की जी सुरुवातीला आपण भांडी घासण्याचे वगैरे फोटो टाकत होतात ना, की बायकोला कसे लोक मदत करत होते आणि कशा पद्धतीने आपण हे करणार आहोत, हे अर्ली रोमॅन्टिसिझम जे होतं लॉकडाऊनचं, हे पण खूप छान होतं. म्हणजे मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे, या 57 दिवसांकडे प्रत्येकानं जर स्वतःच्या अँगलने एकदा बघितलं तर प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी तयार होईल याच्यामधून. करेक्ट आहे, खरंच आहे. त्यामुळे हे धमाल होते, जसं तुम्ही म्हणाला तसं फ्लॅश झाला. आणि आज आपण जेव्हा म्हणतो 57 दिवसात, मी पहिल्या दिवशी काय काय प्लॅन केलं होतं आणि पुढच्या 57 दिवसांमध्ये मी काय काय इम्प्लिमेंट केलं, तर प्रत्येकाकडे त्यांची उत्तरं फनी असतील. खरंच आहे तुमचं म्हणणं. पण म्हणजे आता हे सगळं झालं, गॉड इज काइंड. म्हणजे खूप अडचणीतून लोक गेले, त्याच्यावर आपण आता लाईट मोमेंट करतोय. कधी भाजी नाही मिळाली, कधी दूध नाही मिळालं. मला म्हणजे मी जेव्हा विचार करते आता इन आयसोलेशन, मी तुमचा विचार करते. एकदा पहिलं तुमचं बोलू, मग माझं बोलूया. आता तुमची मुलं माझ्या मुलांपेक्षा लहान आहे. तुमची बायको ऍब्सोल्यूट फ्रंटलाईन वर्कर आहे. कसं तुम्ही डील करता? आणि तुमची मुलं लहान आहेत, माझी तरी 21 आणि 18 आहे, तुमचा मुलगा खूप लहान आहे. मग हाऊ डू यू मॅनेज दिस? जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलाकडे बघून मला काही गोष्टी खरंच शिकता आल्या या 57 दिवसांमध्ये. कारण माझं घर छोटं आहे. आय लिव्ह इन अ 1 BHK फ्लॅट. इट इज हार्डली 560 स्क्वेअर फीट का फ्लॅट. पण 1 BHK फ्लॅट, देर इज नो प्ले एरिया. अशा ठिकाणी 57 दिवसांमध्ये अजून त्या लहान मुलाने कधीच ही गोष्ट बोलून दाखवली नाही की मला बोर होतं किंवा मला कंटाळा आलाय. ही इज हॅपी, ही इज हॅपी इन हिज वर्ल्ड. आणि मग असा विचार, तो हट्ट करत नाही, तो खुश आहे की बाबा घरी आहे, आई अधेमध्ये हॉस्पिटल मधून जाऊन येते, सो ही इज हॅपी. त्यामुळे 4 वर्षाचा मुलगा जर या इतक्या बेसिक मिनिमम गोष्टींमध्ये खुश राहू शकतो तर आपण का नाही? हा एक डेफिनेटली ही एक मला वाटतं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. हा, मिसेस जसं तुम्ही म्हणालात तर ते एक टेन्शन असतं, ते एक दडपण कायम असतं. म्हणजे yesterday she was working in a hospital. Today I got a news that one of her colleague has tested positive. So तो एक कायम गॅसवर असणं हे असतं. आणि एस्पेशली त्याच्यामुळे ताई जे दोघेही कोविड वॉरियर आहेत ना,
वी आर इन टू न्यूक्लिअर फॅमिली, एस्पेशली न्यूक्लिअर फॅमिलीज मधले जेव्हा दोघेही कोविड वॉरियर्स आहेत, तेव्हा त्यांच्या बॅक ऑफ द माइंड काय काय गोष्टी चालू असतील, ते कुठल्या कुठल्या टेन्शन मधून जात असतील, त्याची सुद्धा एक खूप जवळून एक अंदाज येतो. म्हणजे 2-3 दिवस हे नक्कीच अगदी खरं सांगायचं म्हणजे गॅसवर असतात. काही लक्षणं दिसत आहेत का, काही प्रॉब्लेम वाटतोय का, आणि त्यात भरीसभर म्हणून द एरिया इन विच आय स्टे, माझ्या आजूबाजूच्या 4 बिल्डिंग्स हॅव बीन सील्ड. या देर आर मेनी पेशंट्स इन माय सोसायटी. सो ताई, भीती वाटण्याचं, मला वाटतं की भीती वाटण्याचे एक पॉइंट आता पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे की ही गोष्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे केव्हा ना केव्हा कदाचित पुढच्या कदाचित 4-6 महिन्यांमध्ये देशातल्या कदाचित अनेक जणांना कोरोना होऊन गेला असेल. म्हणजे आज जर आपण या इन्फेक्शनकडे बघितलं, वी हॅव टू लुक ऍट दिस इन्फेक्शन ऍज अन इन्फेक्शन फर्स्ट. हा जो एवढा मोठा बागुलबुवा कोविडचा आहे, याच्यामध्ये धोका आहे, याच्यामध्ये डार्कर साईड आहे, ही मान्यच आहे. पण त्याच्या बरोबर ना ताई की हा एक इन्फेक्शन आहे. जसं मला सर्दी होऊ शकते, मला खोकला होऊ शकतो, तो हो मला कोविड होऊ शकतो. या गोष्टी मला एक, सॉरी तुम्हाला मध्ये बोलतेय, पण तुम्ही डॉक्टर म्हणून समजवताय, माझे खासदार म्हणून समजवताय का ऍक्टर म्हणून समजवताय? नाही, नक्की डॉक्टर म्हणून जर याचा विचार केला ताई, तर हे इन्फेक्शन आहे, इट्स अ व्हायरल इन्फेक्शन, आणि हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याचा धोका कोणालाही होऊ शकतो, हे आपल्याला मान्य करून पुढे चालावं लागणार आहे पुढच्या काही काळामध्ये. ते म्हणजे कधी, म्हणजे 1 आठवडा, 10 दिवस, 2 महिने, किती? तर जितक्या लवकर आपण याचा स्वीकार करू की दिस इज गोइंग टू को एक्झिस्ट फॉर सम इयर्स विथ अस. म्हणजे जसं अमोल कोल्हे काय बोलताय तुम्ही? हो ताई, ही गोष्ट होणार आहे. परवाच WHO ज्या गोष्टी आल्या, परवा WHO जे एक स्टेटमेंट आलं, त्यानुसार कोविड इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर सम इयर्स. इट्स अ व्हायरल इन्फेक्शन. ते म्हणतात ना टीव्हीवर, कालच मी पाहिलं, औषध येणार आहे आणि इंजेक्शन येणार आहे आणि वॅक्सिनेशन येईल, मग त्याचं सगळ्याचं काय? डेफिनेटली त्यासाठीचे प्रयत्न ताई चालूच आहेत. फक्त वॅक्सिन यायला मला वाटतं साधारणतः किमान नोव्हेंबर-डिसेंबर शिवाय वॅक्सिन येणार नाही. आणि वॅक्सिन आलं, होय, आपण आता मे महिन्यामध्ये आहोत, 5 ते 6 महिने वॅक्सिन येण्यासाठी लागतील. आणि त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, सगळ्यांचं वॅक्सिनेशन होण्यासाठी आणखी 1-1.5 वर्ष लागू शकतो. 1-1.5 वर्ष? हा, ह्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे ही मी जितक्या शांतपणे म्हणतो की हो, मी ही मानसिक तयारी केलेली आहे की ओके, आय माइट गेट एन इन्फेक्शन, याची मी स्वतः तयारी करणं. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी करता आल्या तर फार महत्वाच्या, एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय फील इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी ही अशी असेल की जे आपल्या लाईफस्टाईल चेंजेस इथून पुढे करायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर म्हणून मला सांगताय की सुप्रिया सुळे, पुढचे 2 ते 3 वर्ष तुला या कोविड बरोबर जगायचंय, असं तुम्ही स्पष्टपणे मला सांगताय? होय ताई, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की पुढचे 2 ते 3 वर्ष कोविड आजूबाजूला असू शकणार आहे. म्हणजे तुम्ही आणि मी पार्लमेंटमध्ये जाऊ, आपण दोघं मतदारसंघात जाऊ, आपण दोघं जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला जाऊ, आपण दोघं पक्षाच्या कार्यक्रमात, या सगळीकडे आपण जेव्हा दोघं नॉर्मल जगत असू, एरवी तुमच्या मुलाला तुम्ही खाली खेळायला घेऊन जाणार, मी माझ्या मुलीला कॉलेजमध्ये घेऊन जाणार, मग तेव्हा आपण म्हणजे इट्स गोइंग टू जस्ट एक्झिस्ट विथ अस. तर या गोष्टी सातत्याने राहणार आहेत. जसं आता आपण एक एक्झाम्पल जर बघितलं तर ट्युबरक्युलोसिस आपल्या देशात अनेक वर्ष आहे. आजूबाजूला ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन होण्याच्या जे धोके आहेत हे आपल्याला दिसत आहेत. पण ज्याला आपण को एक्झिस्टिंग विथ कोविड म्हणतो, जे मी म्हणत होतो इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अँड गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, या 2 रिस्पॉन्सिबिलिटीचा जर विचार केला तर नंतर या लाईफस्टाईल चेंजेस जेव्हा आपण करू, की आपण पर्सनल हायजीन असेल, मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, या गोष्टी पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आपण आयुष्य सुरळीत होत असताना या गोष्टी जेव्हा आपण लाईफस्टाईल चेंजेस म्हणून स्वीकारून टाकू, तर मला वाटतं त्या कोविड बरोबर राहणं एक सोपं होऊन जाईल. आणि सायमल्टेनियसली कोमॉर्बिड कंडिशन्स, आणि एक फार महत्वाची गोष्ट जी आपल्याला डेथ रेट जो सुरुवातीला जास्त होता त्याचं एक फार महत्वाचं कारण असं होतं की अर्ली डिटेक्शन होत नव्हतं. जितक्या लवकर, म्हणजे कोविडचं दुर्दैवानं एक चित्र असं तयार करण्यात आलं की कोरोनाचे रुग्ण सापडले, कोरोनाचे संशयित सापडले, या गोष्टीकडे म्हणजे त्यांनी काही गुन्हा नाही केलेला, इट इज जस्ट अन इन्फेक्शन.
त्यामुळे याच्याविषयी असा सोशल स्टिग्मा आधी काढून टाकला पाहिजे. आणि मी जेव्हा स्वतः ओपनली आज तुमच्याबरोबर बोलताना जेव्हा मी स्वतः ओपनली म्हणतो आहे की हो मला हे इन्फेक्शन होऊ शकतं, तर ही माझी त्याचबरोबर जबाबदारी की मला हे इन्फेक्शन झाल्याबरोबर मी तातडीनं मला ती जर लक्षणं दिसली, तर ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोशल मीडियातून सातत्यानं हा अवेअरनेस क्रिएट करतात, तर ती लक्षणं दिसली तर तितक्या तत्परतेने आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अगेन दिस इज अ लाईफस्टाईल चेंज. आणि टीबीचं मला टीबीची नाही भीती वाटत, पण मला करोनाची वाटते. तर आता ह्याच्यातली गंमत बघा, कोरोनामुळे आतापर्यंत 30 मला वाटतं आय गेस 30 जानेवारीला आपल्याकडे पहिली केस सापडली आहे कोरोनाची. 30 जानेवारीला 30 जानेवारीला पहिली केस सापडली. 30 जानेवारीला पहिली केस सापडल्यानंतर आतापर्यंत आता 24 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. आज आपण आकडेवारी बघितली तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आपल्या देशामध्ये 1,07,000 क्रॉस झालेली आहे. ओके. त्यानंतर जर आपण एकूण डेथ बघितला, जस्ट व्हेरीफाईड डेथ जर बघितलं आपण तर साधारणतः 3,300च्या आसपास डेथ आहेत. म्हणजे 30 जानेवारीला सुरू झालेली ही गोष्ट आज मे महिन्यामध्ये 3,300 डेथ आहेत. आणि आपण ट्युबरक्युलोसिसचं जर आपण एक बघितलं तर ट्युबरक्युलोसिसने वर्षाला आपल्या देशामध्ये जवळपास 4.5 लाख, टू बी व्हेरी प्रिसाइज 4,70,000 माणसं मरतात. म्हणजे महिन्याला 25 ते 30,000. हो, ही मरतात माणसं. हे एका महिन्याला आपल्याकडे ही हा डेथ रेट आहे. आपल्याकडे ऍक्सिडेंटल केसेस जर बघितल्या तर 1,51,000 माणसं ही दरवर्षी ही ऍक्सिडेंट रोड ऍक्सिडेंट्स मध्ये मरतात. करेक्ट, बरोबर आहे, करेक्ट. हा डेटा मी सो मग रोड ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरतात म्हणून इथून पुढे रोडने ट्रॅव्हल करणंच बंद करायचं नाही, हे आपण नाही करू शकत. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं आपण कोविडकडे थोडा पॉझिटिव्ह वेने सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण डेथ रेट जर बघितला तर तो हार्डली 3-3.5% आसपास आहे. पण मला एक सांगा, म्हणजे मी माझी ह्युमन सायकी सांगते. मला गाडीत जायची भीती वाटत नाही, मला ट्युबरक्युलोसिसची भीती वाटत नाही. जरी तुम्ही मला आता हा नंबर सांगितलाय 4.5 लाख, म्हणजे महिन्याला इथे 4 महिन्यात 3,000 लोक गेलेत, इथे तर महिन्याला 25-30,000 लोक मरतात. पण मला तुम्ही एवढं सांगितलं तरी मला टीबीची भीती नाही वाटत. त्याचं कारण काय मग? आय मीन, इज इट माय सायकॉलॉजी का मला ते टीव्ही बघून वाचन करून काहीतरी अर्धवट मी वाचते म्हणून एम आय इल इन्फॉर्म्ड? व्हॉट इज इट? म्हणजे काहीतरी माझं चुकतंय का मग, की मला किती वाटते कोविडची आणि टीबीची? आता तुम्ही मला एवढा गाडीचा डेटा, मला पण माहितीये मुंबईमध्ये रोज 7 ते 10 लोक आपल्या मुंबईतच रोज ऍक्सिडेंट किंवा रेल्वेज मध्ये जातात. मग त्याची का मला नाही ट्रेनमध्ये चढायची भीती वाटत, गाडीत चढायची. टीबीची पण बिलकुल वाटत नाही, पण करोनाची वाटते. आय बी ऑनेस्ट, मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी. तरी जर 50-55 दिवस एकच गोष्ट आपल्या अवतीभोवती फिरायला लागली, आणि त्यात गंमत कशी झालीय की आपल्याकडे एक नवीन युनिव्हर्सिटी आली आहे, दॅट इज कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक फार मोठं नॉलेज असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन हे कधीच केलं जात नाही. त्या पद्धतीने होतं. आता काल परवाची गोष्ट, दुर्दैवी इन्सिडेन्सेस माझ्या मतदारसंघातले आहेत. मुंबईतून पोलिसांचा पास न घेता जाणाऱ्या 2 कार्सला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये काही जणांचा ऍक्सिडेंटल डेथ झाली आहे. पुन्हा पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात, नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात. ही सगळी भीती कुठली आहे? सातत्याने मीडियामधून जे मला आढळतंय, माझ्या कानावर आढळतंय, माझ्या समोर आढळतंय, आणि कोरोना हे फार मोठं संकट आहे. यापेक्षा जर हो हा एक आजार आहे, हा तुम्हाला होऊ शकतो, हा मला होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतो, हा कोणालाही होऊ शकतो. त्याचं जर वेळेवर निदान झालं तर त्यातून बरं होता येतं. म्हणजे मोर दॅन कोरोनाज डेथ, जर मला असं वाटतं की मीडियानी ही गोष्ट कोरोनातून बऱ्या होणाऱ्या पेशंट्सची जर संख्या हायलाइट करायला सुरुवात केली तर हाऊ आर हेल्थकेअर वर्कर्स आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट, आणि हा आजार बरा होऊ शकतो हे आणखी पॉझिटिव्हली जर समोर आलं तर ती वाटणारी भीती कमी होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय ना, की ही जी भीती वाटायला लागली ना, या भीतीमुळे त्या भीतीचा एक दुसरा पदर आहे, तो म्हणजे सोशल स्टिग्मा आहे. मग अरे माझ्या आजूबाजूला जर कुणाला झाला तर ती सांगायचं नाही, ती लक्षणं लपवायची, आणि अकारण तो आजार आणखी प्रोग्रेस होत जातो. करेक्ट. त्या भीतीने लोक सांगत नाहीत. ट्रू. पण मला एक सांग,
आता मी पण अर्धवट वाचत राहते. मी गमतीची स्टोरी तुम्हाला सांगते. आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला आणखी फनी वाटेल. मला आठवतं जेव्हा मी प्रेग्नंट होते पहिल्यांदा, तेव्हा माझ्या गायनेकॉलॉजिस्टला मी विचारलं माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर की मी आता काय वाचू, काय करू, काय नाही करू. ते पहिल्या मुलाची उत्सुकता वेगळीच असते. आणि त्यांनी मला सांगितलं, हे बघ मी MD आहे, त्याच्यामुळे मी 8 वर्ष शिकलोय 12वी नंतर. ते शिकायला तू 8 महिन्यात 9 महिन्यात शिकू शकणार नाहीस. त्या भानगडीत पडू नकोस, काही वाचू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना, गप बस, मी सांगतो ते कर, आई आजी सांगतात ते कर आणि गप बस आणि मजेत राहा. इतक्या लाखो लोकांना मुलं होतात, तुलाच काय वेगळी धाड बनली आहे. ओके, खरं आहे. आणि मी तोच विचार करत होते की मी पण तो अर्धवटपणा करते का, की थोडी इथली माहिती, मग ही वेबसाईट, मग हे इंस्टाग्रामवर फॉलो करा, ते फॉलो करा. मीडियात येते म्हणजे न्यूज प्रिंट असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिव्हिजन असेल, हे सगळं काहीतरी माझं अर्धवट नॉलेज होत आहे का असं माझंच वाटतंय. सो इज इग्नरन्स ब्लिस. की मी, मग तुम्ही म्हणताय ना की हात धुवा, सोशल डिस्टन्स 3 करा आणि सुप्रिया सुळे जगायला लागा. पण एम आय बिंग ओव्हर कॉन्फिडंट? मग मी कदाचित केअरलेस असू शकेन आणि माझ्यामुळे बाकीच्यांना हानी होईल. हे दोन्ही मुद्दे फार महत्वाचे मला वाटले. एक पहिला म्हणजे की केअरलेस म्हणण्यापेक्षा विथ कॉशन आपण जगायला शिकायला पाहिजे. म्हणजे ही जी इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती म्हणजे पर्सनल हायजीन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, अर्ली डिटेक्शन ऑफ सिम्पटम्स, ही गोष्ट जर आपण एक लक्षात घेतली तरी सुरू करता येऊ शकते विथ कॉशन. आणि ही जर काळजी प्रत्येकानं घ्यायला सुरुवात केली, म्हणजे एक फार महत्वाची गोष्ट ना, हा असाही एक हे बाब येते की माझ्या आयुष्याची माझी जबाबदारी नाही का? म्हणजे मी चालू मिक्सरमध्ये हात नाही घालत ना. जर मी चालू मिक्सरमध्ये हात न घालण्या इतकी बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे, तर मी बाहेर फिरल्याने किंवा कशा प्रकारच्या वागण्याने माझ्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो हे सुद्धा मला समजलं पाहिजे. सो लेट्स गेट मच्युअर ऍज सिटीजन्स. कारण आपण उगाच आता 75 वर्ष स्वातंत्र्याची म्हणणार आहोत, आपल्या लोकशाहीची म्हणणार आहोत. हे होत असताना लेट्स बी मच्युअर सिटीजन्स ऑल्सो. आपण त्याचा सुद्धा एक विचार करून एक पुढे जाणं. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट तुम्ही नमूद केली ती म्हणजे की मग मी केअरलेस होईन का? कारण हे दोन्ही ट्रेंड खूप दिसत आहेत, हे खूप मोठे ट्रेंड दिसत आहेत. असं वाटतं की मी खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे का, खूप कॅज्युअल आहे का? मग असं वाटतं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते अँड आय एम रिअली हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन. कारण खरंच मी तुम्हाला अमोल खरं सांगू, मी थकले नाही, त्रासले नाही. आय कॅनॉट टेल यू ऑनेस्टली व्हॉट आय एम फीलिंग. पण कदाचित आय एम फ्रस्ट्रेटेड मे बी, की मला असं वाटतंय की आपण करत नाहीये का ठीक, किंवा आपण शिकलेले आहोत, आपण जर लोकप्रतिनिधी आहोत तर आपण वी हॅव टू स्टँड बाय अँड लीड बाय एक्झाम्पल. तर आपण कुठेतरी, आपण म्हणजे मी कुठे कमी पडते का ह्याच्यात, किंवा माझा अभ्यास कमी पडते, माझी वागणूक कमी पडते. सरकार जे सांगतंय ते मी ऍब्सोल्यूट 100% फॉलो करते. पण माझं कॉन्ट्रीब्युशन काय? आता मी बघते पोलीस एवढे कष्ट करतायत, सगळे हेल्थ वर्कर, म्हणजे तुमची बायको, मी हॅट्स ऑफ टू हर, शी इज ऍब्सोल्युटली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. तर ह्यांना आपण असिस्ट किंवा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना. तर व्हॉट विल बी द राईट थिंग? आपण दौरे सुरू केले तर आपल्यामुळे पसरेल, विच इज द रॉंग थिंग. मग आपण असं काय करू शकतो? लेट्स डू समथिंग यार. तर मी आताच्या काळात म्हणतो की ज्या पद्धतीने द वे यू हॅव शोड अ मॉडेल की आयडियली लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी सांभाळून काय केलं पाहिजे. आय शुड कमेंट नॉट बिकॉज आय एम लाईव्ह विथ यू, पण ही गोष्ट नक्कीच फॉलो करता येण्यासारखी की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताय, सातत्यानं आढावा घेताय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं लोकप्रतिनिधींचा रोल हा तिथे जास्त महत्वाचा येईल जिथे पॉलिसी मेकर्स, बीट स्टेट पॉलिसी, बीट सेंट्रल पॉलिसी, याच्यामधून एक क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन वर्क होईल. सो आय फील की ऍज आपण लोकप्रतिनिधी म्हणून हा एक्झिट प्लॅन, एक कॉन्क्रीट एक्झिट प्लॅन जो सगळ्यांसाठी वर्केबल असेल आणि सगळ्यांना समजू शकेल, अशा एक्झिट प्लॅनसाठी सातत्यानं मागणी करत राहणं, सातत्यानं त्याच्यासाठी आवाज उठवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण मतदारसंघात गेल्यानंतर, हो, मी परवा मतदारसंघात जाऊन येण्याचा प्रयत्न केला आणि मी मतदारसंघात गेलेलो असताना अचानक मला फोन आला की माझ्या बिल्डिंग मधल्या बाजूच्या 2 बिल्डिंग सील झाल्यात, कारण तिथे टोटल 7 पेशंट्स हॅव बीन टेस्टेड पॉझिटिव्ह. सो इमिजिएटली हे आलं की टुमॉरो इफ आय एम पॉझिटिव्ह, मी आज मतदारसंघात फिरत असताना मी किती जणांना आणखी धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे त्यावेळी मला परत आपण आलं पाहिजे. आणि जर तुम्ही जो एक एक्झाम्पल सेट करता आहात,
थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपूर्ण प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात राहून ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण लॉकडाऊन एक्झिट प्लॅन, अ क्लिअर लॉकडाऊन एक्झिट प्लॅन आत्ताही आपल्याकडे क्लिअर नाहीये. म्हणजे इव्हन आफ्टर 57 डेज आपल्याकडे अजूनही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन हा क्लिअर नाहीये. कारण लॉकडाऊन हा एक्झिट प्लॅन सायंटिफिक असला पाहिजे, हा डॉक्टर ओरिएंटेड, हेल्थ ओरिएंटेड असला पाहिजे. म्हणजे व्हॉट इज द राईट डिरेक्शन? कारण का जग याच्यातून चाललंय. म्हणजे न्यूयॉर्क मध्ये तुम्ही बघताय काय झालंय, स्पेन मध्ये काय झालंय, सिंगापूरमध्ये लॉकडाऊन उघडला, स्पाइक झालं. त्यामुळे असे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स आहेत. आणि तुम्ही बघता वेस्टर्न वर्ल्ड मध्ये करोना इज रिॲक्टेड डिफरंटली. आपल्याकडे वेगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली वेर इन द डार्क. आणि मला असं कधीतरी वाटते युद्ध आहे, पण आपण हे अंधारात काहीतरी करत बसतोय. मग वेअर इज द लाईट? व्हॉट इज द सोल्युशन? काय? एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू फाईट इट, वी हॅव टू फाइंड इट, वी हॅव टू सर्व्हाइव्ह इट. तर व्हॉट शुड बी? आता तुम्ही म्हटलं मतदारसंघात, तेव्हा तुम्हाला भीती वाटली जेव्हा तुम्हाला वाटलं की ओ बापरे आपण पॉझिटिव्ह असलो तर? हो, डेफिनेटली. त्यावेळी तो कन्सर्न हा येतो की आपल्यामुळे इतर जणांना जेव्हा त्रास होईल त्याचं काय, ही एक वेगळा एक रिस्पॉन्स. साठी म्हणते मला व्यक्तिगत जसं मी सुरुवातीला सांगितलं की आय हॅव ऍक्सेप्टेड इट. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू ऍक्सेप्ट. पण पर्सनली जर मी म्हणेल की हो, आय हॅव ऍक्सेप्टेड इट. बिईंग अ डॉक्टर यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. आज आपण जर ट्रीटिंग सगळे डॉक्टर्स बघितले, पोलीस जर बघितले, तर हे कोणत्या मानसिकतेने समोर आलेले असतील. दे आर फेसिंग इट एव्हरी डे. मग ते आपलेच बांधव आहेत, तर मग ती मानसिकता आपली का नाही? मग ते जी काळजी घेतात ती काळजी घेऊन आपण पुढे का जायचं नाही? सो मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःला हे सांगू का की कोविड मला होऊ शकतो आणि इट्स फाईन, झाला तरी इट्स नॉट अ प्रॉब्लेम. आपण स्वतःवर लक्ष ठेवायचं, पुढचे 2-2.5 वर्ष घरातल्यांवर लक्ष ठेवायचं. सिम्पटम झाले की लगेच सांगायचं अँड इट इज फाईन, आय डोंट हॅव टू पॅनिक. परफेक्टली ताई, ही गोष्ट महत्वाची आणि ही करावी लागेल. हो, एवढं यू नीड नॉट टू बी पॅनिक. आणि जो तुम्ही लॉकडाऊन एक्झिट प्लॅन जो म्हणत होता, त्यासाठी तो निर्णय घेताना इट हॅज टू बी ऑन मेडिकल ग्राउंड ऍज वेल ऍज इट हॅज टू बी ऑन इकॉनॉमिकल ग्राउंड ऑल्सो. पण या दोन्हीचा बॅलन्स एका पॉइंट नंतर आपल्याला स्ट्राईक करावा लागेल. आणि तो बॅलन्स घेऊन समजा कोमॉर्बिड, आता जर एक प्रमाण आपण बघितलं तर जिथे कोमॉर्बिड एकूण डेथ जर बघितल्या, एक फार सिम्पल गोष्ट आहे. मगाशी तुम्ही बोलताना बोललात की एक इट वॉज व्हेरी व्हॅलिड पॉइंट की तुम्ही म्हणालात आपल्याकडे कोरोना हॅज बिहेव्ड इन अ डिफरंट वे. करेक्ट. असं म्हणजे तो लेट्स करेक्ट आहे. तर ती एक अनालिसिस जर आपण मांडायचा प्रयत्न केला तर आपण बघा, पहिला जेव्हा लॉकडाऊन झाला 24 मार्चला, तेव्हा आपल्या देशामध्ये जवळपास 550 पेशंट्स होते. जेव्हा पहिला लॉकडाऊन संपला तेव्हा द पेशंट्स नंबर वॉज अबाउट 10,000. जेव्हा दुसरा लॉकडाऊन संपला तेव्हा पेशंट्स नंबर वॉज अप्रॉक्सिमेटली 30 to 35,000. ओके. आज जेव्हा 17 मेला लॉकडाऊन 4 सुरू झाला तेव्हा वी वेर अराउंड 85 to 90,000. 1 लाखाच्या घरात आलोच ना आपण. करेक्ट. सो पेशंट्स आर इन्क्रीजिंग. याचा अर्थ लॉकडाऊनमुळे खूप कम्युनिटी स्प्रेड कंट्रोल करण्यात आलाय का? तर नाही. पण पॉझिटिव्ह साईड, याची एक मला कायम पॉझिटिव्ह साईड अशी वाटते, जे तुम्ही म्हणालात की याच्यावर एकदा विचार झाला पाहिजे की आपल्याकडे कोरोनाचा एवढा स्प्रेड झालेला आहे, पण होणाऱ्या डेथ ज्या आहेत त्या डेथचं एकूण प्रमाण जरी आपण बघितलं, आता याच्यावर काही जण म्हणतील अंडर रिपोर्टिंग केलं जातं, काही असू द्या, आक्षेप काही असू द्या, ओव्हरऑल डेथचं प्रमाण हे युरोपियन कंट्रीजच्या तुलनेत भारतात कमी आहे. अगदी इन्स्टिट्यूशनल डेथ सुद्धा आपण 3 ते 3.5% आसपास आहोत. मग याच्यामध्ये नेमकी कारण काय? इज इट आर एन्व्हायरमेंट विच हॅज प्लेड अ रोल, जे आधी एक सिद्धांत मांडण्यात आला होता, किंवा बीसीजीचं इम्युनायझेशन जे संपूर्ण भारतीयांचं झालं होतं? एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटचा अर्थ काय तुम्ही म्हणताय? म्हणजे टेम्परेचर मध्ये फरक का काय? म्हणजे काय एन्व्हायरमेंट म्हणजे एक्झॅक्टली? दोन गोष्टी वाटतात ताई. एक म्हणजे टेम्परेचर मधला, युरोपियन कंट्रीज मधला आणि आपला टेम्परेचर मधला फरक, ही एक गोष्ट आहे.